नमस्कार. आता आम्ही हरिहरगड उतरलेलो आहोत. खरं तर शालेय विद्यार्थ्यांना घेऊन हरिहर चढण्याचा हा माझा पहिला अनुभव. तसं पुण्याला महाविद्यालयीन जीवनामध्ये असताना मित्रासोबत हा किल्ला करण्याचा अनुभव आला, परंतु शालेय मुलासोबत म्हणजे हा हरिहर किल्ला चढण्याचा म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिलाच अनुभव. आम्ही जेव्हा हा गड चढायला लागलो आणि जेव्हा गडाच्या 90 डिग्रीच्या पायऱ्यापाशी आलो त्यावेळेस सर्व पर्यटक म्हणजे शिवप्रेमी ट्रेकर्स म्हणत होते, सर एवढ्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन तुम्ही किल्ल्यावर जाऊ नका, खूप डेंजरस आहे. परंतु आपण मुलांना साहस दिलं पाहिजे. रोमांचकारी आणि थ्रिलिंगचा जो काही अनुभव आहे, जे आपले BSFचे जवान, ATSचे जवान, CID वगैरे जो थरारक अनुभव घेत असतात, सागर सफरीच्या माध्यमातून, स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून, पोहण्याच्या माध्यमातून, सायकलिंगच्या माध्यमातून आपण एक आश्चर्यकारक जीवन काय असतं त्याचा अनुभव आपण मुलांना देतच असतो. पण आपले छत्रपती शिवाजी महाराज जे जीवन आपल्यासाठी जगले, तो जो रोमांचकारी अनुभव आहे आणि त्याच्यासाठी आपल्यासाठी हा अद्वितीय वारसा छत्रपती शिवरायांनी जो निर्माण करून ठेवला आहे आपल्यासाठी, तो आपल्या मुलांना दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण मुलांना जर हे दाखवलं तर त्यांच्या मनावर, त्यांच्या हृदयावर, त्यांच्या पूर्ण शरीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार होतील आणि पिढ्यानुपिढ्या जो हा चालणारा वारसा आहे, शौर्याचा जो वारसा या गडकिल्ल्याच्या माध्यमातून आपल्या सरदार पूर्वजांनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी जो अद्वितीय ठेवा आपल्यासाठी करून ठेवला आहे, तो जो ठेवा आहे अक्षरशः तो पायऱ्या आणि त्या 90 डिग्रीच्या पायऱ्या चढत असताना जो थरारक अनुभव येत होता, पाये थरथरा कापत होते, पूर्ण अंग असं लटलटा कापत होतं, पण तरीही या चिमुकल्या मुलांनी गड चढण्याचा जो अनुभव आहे तो घेतलेला आहे आणि त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये हा जो अनुभव आहे तो अद्वितीय असणार आहे आणि ते कधीच या अनुभवाला ते विसरू शकणार नाहीत. किती जरी पैशाचं मोल दिलं तरी त्या मोलाचं ज्याला मोल म्हणतो किंवा किंमत म्हणतो ती पैशामध्ये मोजता येत नसते. आयुष्यामध्ये अनुभव हे प्रत्यक्ष घ्यावेच लागतात. तेव्हा रोमांच काय असतो आणि फिलिंग काय असतं की जेव्हा हृदयाची धडकन थांबते म्हणतो आणि नको नको म्हणतो, तशा पद्धतीनं हा किल्ला आपण सर करण्याचा प्रयत्न आपल्या सर्व मुलांना घेऊन केला आहे आणि मुलांनी तो सर केलेला आहे. सर्व मुलं अगदी आनंदाने, कुठल्याही प्रकारची अपघात किंवा दुखापत होता कोणाला काही नव्हतं, अतिशय आनंदामध्ये सर्व मुलांनी हा किल्ला पार केलेला आहे, चढलेला आहे. आता आम्ही किल्ला खाली उतरत आहोत. काय मुलांनो, छान अनुभव आला ना? चला मग आता आपण परतीच्या मार्गाला लागलो आहोत. धन्यवाद. आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपण जरूर हरिहर किल्ल्याला भेट द्यावी. हरिहर किल्ला किमान जन्मातून एकदा तरी येऊन आयुष्यातला जो रोमांचकारी अनुभव आहे, गड सफरीचा जो आहे, गड ट्रेकिंगचा, फोर्ट ट्रेकिंगचा जो अनुभव आहे तो आयुष्यामध्ये जरूर घ्यावा, एवढीच आपणास विनंती करतो. जय श्रीराम. जय श्रीराम.